पोळी आणि ब्राऊन ब्रेड यापैकी काय खाणं आहे जास्त फायदेशीर? तुम्ही वजन कमी करत असाल, वजन मेंटेन करू इच्छित असाल किंवा मसल्स गेन करू इच्छित असाल, कोणत्याही प्रकारच्या फिटनेस जर्नीसाठी डाएटची काळजी घेणं गरजेचे असते. कारण फिटनेससाठी तुमचा डाएट योग्य असणं खूप महत्वाचं आहे. योग्य असणं खूप आवश्यक असतं. फॅट लॉस इंडस्ट्रीचे अर्ध्यापेक्षा जास्त मार्केट सप्लिमेंट कंपनीज आणि अल्टरनेटिव्ह फूडवर टिकून आहे. यामध्ये नॅचरल फूड पेक्षा त्याला पर्यायी पदार्थ अर्थात ऑल्टरनेटिव्ह फूड खाण्याचा सल्ला दिला जातो. आणि हे ऑल्टरनेटिव्ह मार्केटमध्ये गोळ्या, फूड्स, मॅजिक डिटॉक्स वॉटर किंवा ड्रिंक या स्वरूपात उपलब्ध असते. वजन कमी करण्यासाठी पोळीपेक्षा ब्राऊन ब्रेड खाणे चांगले असते अशी भारतामध्ये एक चुकीची धारणा झाली आहे. जर तुम्हीही असाच विचार करणार असाल तर तुम्हाला पोळी आणि ब्राऊन ब्रेड विषयी काही माहिती असणं गरजेचं आहे. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, माझं नाव नितीन धुमाळ. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या 3 फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती. मित्र मैत्रिणींनो, जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर हिट करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला तर मित्र मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिलं, ब्राऊन ब्रेड कसा बनवला जातो? ब्राऊन ब्रेड ऍडेड कलर सोबत प्रोसेस केला जातो. ब्रेड्स बनवणाऱ्या कंपन्या हा दावा करतात की हा 100% गव्हाच्या पिठापासून बनवला जातो, पण हे असे नसते. ब्राऊन ब्रेड पूर्णपणे गव्हाचा वापर करून बनवला असल्याची बाजारामध्ये जाहिरात केली जाते, पण हा ब्रेड 100% गव्हाच्या पिठापासून बनवलेला नसतो. यामध्ये मैदा सुद्धा वापरलेला असतो. याशिवाय अनेक कंपन्या फक्त पोळीचा रंग चांगला दिसण्यासाठी पिठामध्ये रंग मिसळतात. ब्रेड बनवण्यासाठी केल्या जाणाऱ्या आंबवण्याच्या प्रक्रियेमध्ये याचे पोषण मूल्य पोळीपेक्षा कमी होतात. महत्वाचे म्हणजे पोळी बनवताना पीठ आंबवण्याची गरज नसते. दुसरं, ब्राऊन ब्रेड आणि पोळीमधून मिळणारे न्यूट्रिशन. 100 ग्रॅम्स म्हणजे 2 स्लाइस ब्राऊन ब्रेड मध्ये असणारे न्यूट्रिशन: कॅलरीज 88 कॅलरीज, एकूण फॅट 1 ग्रॅम, प्रोटीन 2 ग्रॅम, कार्बोहायड्रेट 19 ग्रॅम, नेट कार्ब्स 17 ग्रॅम, फायबर 2 ग्रॅम, सोडियम 284 मिलीग्रॅम, ग्लुकोज 1 ग्रॅम, गव्हाच्या एका पोळीमध्ये असणारे 25 ग्रॅम न्यूट्रिशन, ग्लुकोज 1 ग्रॅम. गव्हाच्या एका पोळीमध्ये असणारे, आता बघूया गव्हाच्या एका पोळीमध्ये असणारे न्यूट्रिशन: कॅलरीज 70 कॅलरीज, कार्बोहायड्रेट 14 ग्रॅम, फायबर 2 ग्रॅम, प्रोटीन 3 ग्रॅम, एकूण फॅट्स 1 ग्रॅम, सॅच्युरेटेड फॅट 0 ग्रॅम, ट्रान्स फॅट 0 ग्रॅम, शुगर 0 ग्रॅम, कोलेस्ट्रॉल 0 मिलीग्रॅम, सोडियम 0 मिलीग्रॅम. ब्राऊन ब्रेड मध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात, पोळीमध्ये नसतात. तिसरं, ब्राऊन ब्रेड मध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात, पोळीमध्ये नसतात. लोकांना वाटत असते की ब्राऊन ब्रेड बराच काळ टिकतो, तर अगदी पोळीला अगदी फ्रीज मध्ये ठेवले तरी लगेच वास येऊ लागतो. तुम्हाला यामागचे कारण माहिती आहे का? ब्रेडमध्ये बऱ्यापैकी प्रिझर्वेटिव्ह असतात, ज्यामुळे ब्रेड बराच काळ टिकतो आणि खाण्यायोग्य राहतो. पोळी पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने बनवली जाते. यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नसतात. ताज्या गव्हाच्या पिठापासून पोळी बनवली जाते. आता तुमच्याही लक्षात आले असेल की प्रिझर्वेटिव्ह न टाकता बनवलेली पोळी चांगली की दीर्घकाळ टिकण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह टाकून बनवलेला ब्राऊन ब्रेड चांगला आहे. आता तुमच्याही लक्षात आलं असेल की प्रिझर्वेटिव्ह न टाकता बनवलेली पोळी चांगली की दीर्घकाळ टिकण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह टाकून बनवलेला ब्राऊन ब्रेड चांगला आहे. चौथं, ब्राऊन ब्रेड पेक्षा पोळीमध्ये असतात अधिक न्यूट्रिएंट्स. पोळीमध्ये बऱ्याचपैकी जास्त प्रमाणात फायबर असतात. यामध्ये प्रोसेसिंग, आंबवणे आणि प्रिझर्वेटिव्ह यापैकी काहीही झालेले नसते. म्हणूनच पोळीमध्ये पोषण मूल्य टिकून राहतात. तर दुसरीकडे ब्राऊन ब्रेड बनवताना आंबवण्याची प्रक्रिया केली जाते आणि प्रिझर्वेटिव्ह ऍड केले जातात. यामुळे यांच्यातील पोषण मूल्य कमी होतात. म्हणूनच पोळीमध्ये ब्राऊन ब्रेड पेक्षा जास्त पोषण मूल्य असतात. पोळीमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सोडियम हे भरपूर प्रमाणात असतात. म्हणून ब्राऊन ब्रेड पेक्षा पोळी खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला जास्त न्यूट्रिशन जातात.
पोळीमध्ये ब्राऊन ब्रेड पेक्षा कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो, जे आरोग्यासाठी चांगले असते. लो ग्लायसेमिक इंडेक्समुळे शुगर लेवल कमी राहते आणि डायबिटीज होण्याचा धोका सुद्धा कमी होतो. पाचवं, ब्राऊन ब्रेड खावा की पोळी. ब्राऊन ब्रेड पेक्षा पोळी खाणे अधिक फायदेशीर आहे हे सिद्ध झाले आहे, कारण सगळ्यांच्या दृष्टीने पोळी खाणे ब्राऊन ब्रेड पेक्षा पोषण मूल्यांच्या बाबतीत अधिक फायदेशीर असते. जर वेट लॉस जर्नीमध्ये तुम्ही ब्राऊन ब्रेड पेक्षा पोळी खाण्याचे प्रमाण मर्यादित ठेवले, तर यामुळे तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये मदत होऊ शकते. वेट लॉस जर्नीमध्ये जर तुम्ही पूर्वीसारखे खाण्यास सुरुवात केली, तर मात्र तुमच्या शरीरातले फॅट्स वाढू शकतात. जर तुम्हाला हवे असेल तर हेल्दी डाएटमध्ये आपल्या ट्रेनरच्या सल्ल्यानुसार पोळीचा समावेश करू शकता. हे सगळे करताना एक लक्षात ठेवा की डाएट सोबत ओव्हरऑल न्यूट्रिशन, मॅक्रो, कॅलरी डेफिसिट, वर्कआउट या सगळ्यांचीही काळजी घ्या, ज्यामुळे तुम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळेल. ब्राऊन ब्रेड पेक्षा पोळी अधिक फायदेशीर असते, यामध्ये कोणतेही दुमत नाही. पोळी आपल्या शरीरासाठी सगळ्यांच्या दृष्टीने योग्य असते, कारण यापासून आपल्याला नैसर्गिकरित्या ताकद मिळते. तुम्हाला हवे असेल तर चवीत बदल करायचा म्हणून ब्राऊन ब्रेड कधीतरी खाऊ शकता, पण पोळीऐवजी ब्राऊन ब्रेड खाणे योग्य नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या नवीन प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या 3 फिटनेस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही काही टॉपिक असतील तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सुचवा, जेणेकरून आम्ही त्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवू. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती. आजच्यापुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.